मित्रांनो, येत्या 30 जुलै रोजी माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये एक विधायक काम करून साजरा करायचा आहे। त्या वाढदिवसासाठी आपण वरोरा आणि भद्रावती येथे भव्य रक्तदानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या राष्ट्रीय महान कार्यास आपण सर्व युवकांनी हिरिरीने भाग घ्यावा आणि या महारक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी आपलं योगदान देऊन हे शिबिर यशस्वी करावं ही आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। आज हम देख रहे हैं कि समाज में अनेकों प्रकार की बीमारियों का उद्गम हो रहा है, जिससे सभी लोग परेशान हो चुके हैं। हाल ही में हमने कोरोना जैसी जानलेवा बीमारी का सामना किया, जिससे हमारी सबसे ज़्यादा डॉक्टरों की सलाह और मशवरे को ज़रूरत पड़ी थी। आज भी उसी प्रकार आई फ्लू नामक बीमारी तेज़ी से फैल रही है, जिसके कारण लोगों को कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। इस बीमारी के दौरान व्यक्ति की आँख पूरी तरह से लाल पड़ जाती है और जलन देने लगती है। इसी मुद्दे पर चर्चा करने के लिए हमारे पार्थशर समाचार के प्रतिनिधि संजना ने गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर के डॉक्टर राज गजबिये से बातचीत की। इस दौरान डॉक्टर गजबिये ने आई फ्लू से संबंधित अनेक बातें बताई हैं, साथ ही इससे बचने के उपाय भी बताए। आइए जानते हैं उन्होंने क्या कुछ कहा। राज गजबिये, डीन गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर। सर, अभी जो कंजक्टिवाइटिस डिसीज फैला हुआ है, उसके बारे में आप क्या कहना चाहोगे? कंजंक्टिवाइटिस ये काफ़ी कॉमन डिसीज़ है और स्पेशली जब ये बरसात का सीज़न होता है तो बरसात के सीज़न में वो ज़्यादा फैलता है। एक वायरल प्रकार का इन्फेक्शन है जो कि कंटेमिनेशन के कारण होता है और वो एक में को जैसा कुछ हैंड शेकिंग है, हम हैंड शेक करते हैं या एक में को आलिंगन करते हैं, हग करते हैं, तो या फिर कुछ हम कुछ सामान एक में को आदान प्रदान करते हैं, तो वो कंटेमिनेशन से वो फैलता है। काफ़ी कंटेमिनेटेड वायरस है ये, यानी काफ़ी फास्ट फैलता है। अभी फ़िलहाल तो एक करीब 1 करोड़ पेशेंट्स है पूरे भारतवर्ष में इस चीज़ के। ये सीज़न में ही वो ज़्यादा होता है, लेकिन सेल्फ लिमिटिंग डिसीज़ है। सर, ये कौन से एज वालों को सबसे ज़्यादा ये बीमारी पाई? ये ऐसा एज से कुछ उसका रिलेशन नहीं है, ये सभी एज ग्रुप में पाया जाता है। जिसका भी वो कंटेमिनेशन के कारण जैसे कुछ कांटेक्ट में आए लोग जो कंजंक्टिवाइटिस के, तो वो इमीडिएटली ये उसका स्प्रेड हो जाता है। जैसे कि कहा जाता है कि जिसके ये बिल्कुल सच नहीं है। वो देखने से कुछ नहीं होता है, वो कम से कम उसका कांटेक्ट होना चाहिए। जैसा हैंड शेक किए या कुछ एक आधी किताब उन्होंने अपने को दिए, तो वो किताब के वाया भी फैल जाता है जहाँ जहाँ उन्होंने हाथ लगाया है। तो और वो उनके हाथ भी इन्फेक्टेड होना चाहिए, क्योंकि एक बार आँख में इरिटेशन हुआ कि वो रेडनेस आता है आँख को, और वो आँख में इरिटेशन होने के कारण वो आँख को हाथ लगाते हैं। तो सर, इसके लक्षण क्या दिखाई देते हैं शुरुआत से? इसमें सबसे पहले तो आँखों में रेडनेस आता है और आँखों में ईचिंग शुरू होता है, और वो ईचिंग शुरू होने के कारण वो अपना हाथ बार बार वहाँ पर जाता है और आँखों के तरफ, और उसके कारण वो कंटेमिनेशन होता है। यूजुअली रेडनेस होता है आँख में, कंजंक्टिवा में, और ईचिंग बहुत ज़्यादा प्रमाण में होती है। सर, ये उसके सिम्टम्स हैं। जैसा कि लोगों के लिए बीमारी नई है, तो उनको किस प्रकार के डॉक्टर से सलाह लेना चाहिए? नहीं, ये बीमारी कोई नई नहीं है। ये हर साल बरसात के सीज़न में कंजंक्टिवाइटिस ये सालों साल से हो रहा है। ये वायरल इन्फेक्शन है, और उन्होंने जो एहतियात बरतनी है वो कि अगर जिनकी आँख आती है, तो जिनको एक कंजंक्टिवाइटिस होता है, तो उन्होंने अपने घर में अपने आप को सेल्फ लिमिटेशन करना है करीब 2-3 दिन के लिए। तो भी जब वो इन्फेक्टिव स्टेज में रहता है, किसी से हैंडशेक नहीं करना है, किसी को हग नहीं करना है, और एज़ फार एज़ पॉसिबल कोई कांटेक्ट में नहीं आना चाहिए।
और उन्होंने अगर ज़्यादा कुछ ये होता है, उनको ज़्यादा ईचिंग या ज़्यादा कुछ और आँख में प्रॉब्लम होते हैं, तो इमीडिएटली ऑप्थेल्मोलॉजिस्ट को कंसल्ट करने का है। और अगर कुछ वो बैक्टीरियल कॉज है उसका, तो उन्होंने एंटीबायोटिक शुरू करने के हैं, है ना। और प्रॉपरली डॉक्टर को कंसल्ट करने का है अगर ज़्यादा प्रमाण में होता है। यूजुअली सेल्फ लिमिटिंग डिसीज़ है, और अच्छी से अपना हैंड वॉश करने का है, बार बार आँख को हाथ नहीं लगाने का है। तो ये सब चीज़ों का एहतियात बरतनी है, तो वो उसमें फैलने में बचाव। पेशेंट ऐसे रहते हैं कि जो सिर्फ मेडिकल से अगर आँख आई तो उसकी गोली ले लेते हैं, तो ऐसे पेशेंट के ऊपर में इसका क्या साइड इफेक्ट हो सकता है? नहीं, सेल्फ मेडिकेशन ऐसा कुछ भी नहीं करने का है। और साइड इफ़ेक्ट यानी ये वायरल डिसीज़ है, अगर ये बैक्टीरियल डिसीज़ है तो फिर एंटीबायोटिक वगैरह देने का है। पर एज़ फार एज़ पॉसिबल अगर ज़्यादा प्रमाण में कुछ भी आँख में तकलीफ़ है, तो इमीडिएटली ऑप्थेल्मोलॉजिस्ट को, आँखों के डॉक्टर को उन्होंने कंसल्ट करना चाहिए और इमीडिएटली ट्रीटमेंट लेनी चाहिए। तो कहा जाता है कि ब्लैक गॉगल यूज करना चाहिए, तो इससे ये आंखों को कुछ आराम मिलता है या क्या है वो इसका? ब्लैक गॉगल यूजुअली यूज़ करना चाहिए। जैसे ही वो यूज़ किए तो कम से कम लोगों को ये पता चलता है कि ये आदमी को कंजक्टिवाइटिस है, तो वैसे भी आइसोलेट हो जाते हैं। जहाँ पर शेक हैंड करना, वहाँ पर वो अपने दोनों हाथ फोल्ड करके नमस्ते कर सकते हैं। तो और वैसे भी कुछ प्रमाण में आँखों को भी वो ब्लैक गॉगल सूदिंग है, और उसके रिकवरी में उससे मदद होती है। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर के शासन निर्देशित सचिव स्तर नियामक मंडल के अध्यक्ष तथा भाजपा के नेता श्री रामपाल पारसनाथ सिंह की ओर से महाराष्ट्र राज्य के वन, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय कैबिनेट मंत्री तथा चंद्रपुर के पालक मंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार को जन्मदिन के अवसर पर हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। वन विकास महामंडल महाराष्ट्र राज्य के पूर्व अध्यक्ष तथा भाजपा के वरिष्ठ नेता श्री चंदन सिंह चंदेल जी की ओर से महाराष्ट्र राज्य के वन, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय कैबिनेट मंत्री तथा चंद्रपुर के पालक मंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार को जन्मदिन के शुभ अवसर पर हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। आप देख रहे हैं पार्थशर समाचार सत्य परमो धर्म। चंद्रपुर शहर के वडगांव वार्ड के निवासी 28 जुलाई को तड़के अचानक उनके घरों में पानी घुस जाने से दहशत में थे। सुबह 4 बजे से मित्रनगर, दत्तनगर, शंकर हाउसिंग सोसाइटी, अपेक्षा नगर, भावनाथ सोसाइटी, वडगांव, जूनी बस्ती के सौम्या पॉलिटेक्निक रोड, नानाजी नगर आदि इलाकों के घरों में पानी घुस गया। अचानक घर में पानी आ जाने से लोगों को काफी मशक्कत करनी पड़ी, लेकिन बारिश रुकने के बाद सुबह 10 बजे से पानी कम होने से लोगों को राहत मिली। जुलाई माह में दूसरी बार बाढ़ जैसे हालात बने। वडगांव वार्ड के कई इलाकों में पानी भर गया, जिससे स्थानीय निवासियों को भारी नुकसान हुआ। शंकर हाउसिंग सोसाइटी के घरों और विभिन्न अपार्टमेंटों के भूतल के फ्लैटों के साथ साथ पूरे इलाके में पानी भर गया, जिसके चलते आज सुबह से जन विकास सेना के पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख, जन विकास महिला अघाड़ी की मनीषा बोबडे, युवा अघाड़ी के अक्षय अरगुड़े ने बाढ़ प्रभावित क्षेत्र का निरीक्षण किया। वडगांव वार्ड में बोरवेल और कुएं 1 महीने में दूसरी बार बाढ़ से प्रभावित हुए हैं। वार्ड में कई जगहों पर पानी जमा हो गया और गंभीर स्वास्थ्य समस्याएं पैदा हो गयी। दत्तनगर इलाके में डेंगू का एक मरीज पाया गया। क्योंकि कई बाढ़ प्रभावित नागरिकों का सर्वेक्षण नहीं किया गया, इसलिए संभावना है कि वे सरकार की वित्तीय सहायता से वंचित रह जाएंगे। इसके कारण मनपा प्रशासन बाढ़ प्रभावित वडगांव वार्ड के अक्षम्य दुर्लक्षित कर रहा है और केवल औपचारिक उपाय कर रहा है। ऐसा आरोप पूर्व नगर सेवक पप्पू देशमुख ने लगाया। देशमुख ने मांग की है कि बाढ़ से उत्पन्न समस्याओं को समाधान के लिए प्रभावी कदम उठाएं और सभी बाढ़ प्रभावित नागरिकों को वित्तीय सहायता दी जाए। वडगाव प्रभागातील हा शंकर गृहनिर्माण सोसायटी नावाचा परिसर आहे, गजानन महाराज मंदिरच्या परिसरातील। इथं 8-10 अपार्टमेंट आणि काही लोकांची घरं आहेत। आत्तापर्यंत या परिसरामध्ये कधीच लोकांच्या घरात पाणी गेलं नाही, परंतु मागच्या काही दिवसापासून 2 तास पाऊस आला की लोकांच्या घरात पाणी जातं। एका जणाच्याकडे पॅरालिसिसचा पेशंट आहे, त्यांना मोठा त्रास होत आहे। आणि असंच वडगाव प्रभागामध्ये नदी खाली असताना सगळ्या नद्या खाली आहे, नदीमधून पाणी ओव्हरफ्लो झालेलं नाही आहे,
नदीच्या लगतच्या पात्रामध्ये पूर आलेला नसताना शहरी भागामध्ये 2-2 तासाच्या पावसामुळे चंद्रपूरमध्ये पाणी भरत आहे. मी स्वतः नगरसेवक होतो. आम्ही असताना ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली होती. परंतु मागच्या वर्षी मान्सूनपूर्व नालेसफाई झालेली नाही आहे, नाली सफाई झालेली नाही आहे. नाली सफाईवरचे माणसं कमी करण्यात आलेले आहे. 315 माणसं होते, 180पर्यंत माणसं करण्यात आले. त्यामुळे महानगरपालिकेच्या चुकीमुळे चंद्रपूर शहरामध्ये वडगाव प्रभागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि नागरिकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. याच्यासाठी पूर्णपणे महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्त जबाबदार आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून आयुक्तांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावे अशी आमची जनविकास सेनेची या ठिकाणी मागणी. आणि नागरिकांना त्यांची जी नुकसान भरपाई झाली ही मनपाच्या चुकीमुळे आलेल्या पुरामुळे झालेली असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात सरसकट नुकसान भरपाई 5,000 10,000 काही होणार नाही आहे. नाली सफाई झाली नाही, बॅकवॉटर मारत आहे म्हणून लाखो रुपयाचं नुकसान झालं. याचे सर्वे करावे, पंचनामे करावे आणि पूर्ण नुकसान भरपाई जेवढी नुकसान भरपाई झाली तेवढा मोबदला शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा ही सुद्धा जनविकास सेनेची मागणी आहे. मैं नरेश त्रिवेदी कनिष्क अपार्टमेंट ग्राउंड फ्लोर में रहता हूँ. मेरे फ्लैट में 8 इंच तक पानी भर चुका है और पिताजी की तबीयत खराब होने की वजह से पैरालिसिस पे पानी भरने से इतनी दिक्कत हुई कि मैं अकेला, और वो पिताजी को संभालूँ कि वो मेरे सामान सब ऊपर उठाऊँ या क्या करूँ, मेरे को समझ में नहीं आ रहा है. इसके लिए आप थोड़ा सा ध्यान दीजिए, पानी का कुछ बंदोबस्त कीजिए, नाली का कुछ काम करवाइए, तकलीफ़ ना हो. मी सुधाकर, डॉक्टर सुधाकर यशवंत साखरकर, राहणार बापटनगर, वय 70. आमच्या एरियामध्ये सगळ्याच घरामध्ये पाणी सोचलेलं आहे. कारण असं आहे की ड्रेनेजची व्यवस्था बरोबर नाही आहे आणि नगरपालिका सांगते की स्वतः साफ करून टाका. ड्रेनेज आजपर्यंत जेव्हापासून नाल्या तयार झाल्या तेव्हापासून ड्रेनेजची व्यवस्था तशीच आहे आणि थोडा जरी पाऊस आला तर घरामध्ये पाणी घुसते. इथं कोणार्क 3, कोणार्क 2, यमुना अपार्टमेंट, खुशी अपार्टमेंट, स्पेशलिटीवार असे नागरिक आहे किंवा कनिष्क अपार्टमेंट यांच्या घरामध्ये बोरिंगच्या आणि पाण्याच्या टाकीमध्ये हे ड्रेनेजचं पाणी घुसलं, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर अंबिका अपार्टमेंट. हॅलो, मी पुरुषोत्तम पेशट्टीवार बोलतो बापटनगरवरून. माझ्या घरामध्ये पाणी घुसलं होतं, प्लॉट नंबर 8, आणि त्याच्या पूर्ण 1.5 फूट पाणी होतं घरामध्ये. हाँ, हम दोनों अकेले सीनियर सिटीजन है. अब नाल्या वगैरे साफ नाही करत तिकडे. नाल्या वगैरे साफ न झाल्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम आलेला आहे. पूर्व नगरसेवक तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिला अध्यक्ष श्री विशाल भाऊ निंबालकर की ओर से महाराष्ट्र राज्य वन, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय कैबिनेट मंत्री तथा चंद्रपुर के पालक मंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार को जन्मदिन के अवसर पर हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. आप देख रहे हैं पार्थशर समाचार सत्य परमो धर्म. चंद्रपुर में पिछले कुछ दिनों से हुई बारिश ने नगर सेवकों और महानगर पालिका की पोल खोल कर रख दी है. बड़े बड़े काम के दावे करने वाले नगर सेवक जिस तरह से लोगों के घर में पानी घुसा उसके बाद अपना चेहरा छुपाकर गायब होने को मजबूर हो गए. महानगर पालिका की ओर से विगत 5 वर्षों के कार्यकाल में अधिकतर नगर सेवकों को लाखों और करोड़ों में निधि देकर विभिन्न विकास कार्य करने का दावा किया गया, जिसमें पूरे शहर में बड़ी बड़ी नालियों का भी निर्माण किया गया, जिसके लिए कई जगह पर बनी बनाई सड़क के बीच खोद दी गई, मगर ना विकास दिखा न नाली बनाने का कोई फायदा, क्योंकि एक ही बारिश में सभी नालियां ओवरफ्लो होकर बैक मार रही थी, जिस वजह से शहर में कई जगह बाढ़ की परिस्थिति निर्माण होकर लोगों का जनजीवन अस्त व्यस्त हो गया, जिससे चिढ़कर अब नागरिक नगर सेवक के नाम से चिल्ला रहे हैं. ऐसी स्थिति में त्रस्त नगीना बाग प्रभाग के कुछ नागरिकों ने पार्थशर समाचार को फोन करके बुलाया और अपनी स्थिति और विचार प्रकट किए. आइए देखते हैं यहाँ के नागरिकों ने उनके नगर सेवक राहुल पावडे, सविता कामले, बंटी चौधरी और वंदना टीके के बारे में क्या कहा. जल्द ही पार्थशर समाचार इस तरह सभी प्रभाव के नागरिकों की प्रतिक्रिया जनता तक पहुँचाएगा.
मेंबर लोकांना सांगितलं, फक्त येऊन एकदा फोटो घेऊन गेले बस झालं. फोटो घेतात ते निघायच्या फक्त वेळेस निघतात. किती त्रास होते बरं, सापरा ते फक्त नाही का फोटो घेतात आणि निघतात बाबा. आणि नाही का तेवढा नाही का 2 महिन्यापासून कंप्लेंट देऊ नाही का बाबा त्या ठिकाणी का सुविधा काही फोन चढा. केली नाही म्हणा, नगरसेवक कोणी आले नाही म्हणा, राहुल भाऊ शिवाय राहुल भाऊशिवाय कोणीच नाही कोणीच काही नाही. नाही, पावडर नाही, आता नाही का तिथे नाही का काही नाही, सगळ्यावर थप्प बरं कोण बोलताय कोण बोलताय बोल संदीप, तूही बोल, नाही बोला. नाही बोलता. हे बघा मॅडम, पहिले आपलं नाव सांगा, एरियाचं नाव सांगा हां, आणि काय प्रॉब्लेम आहे, केव्हापासून तुमच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्याबद्दल माहिती द्या. मी सिस्टर कॉलनीचा हा एरिया परिसर जो आपण पाहतो आहे ती सिस्टर कॉलनी आहे. त्या परिसरातील मी एक नागरिक सुवर्णा इंगोले आपल्याशी थोडंसं बोलण्याची कोशिश करते. हा परिसर जो आहे हा नेहमीच पूरग्रस्ताच्या बाबतीमध्ये बदनाम ठरलेला आहे. कारण यामध्ये म्हणजे पहिलेपासूनच आज ही पहिली परिस्थिती आपण पाहत नाही आहोत. या पहिलेही ही परिस्थिती आपण पुष्कळ लोकांनी अनुभवलेली आहे. यापेक्षा गंभीर परिस्थिती आपण अनुभवलेली आहे. हा जो पूर पाहतो, आज हा ओसरलेला पूर आपण पाहतो आहे. पण आता या नागरिकांनी काय केलं पाहिजे किंवा प्रशासनाने काय केलं पाहिजे हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याच्यानंतर आपण करतो काय, नेमकं सरकार अडते कुठे किंवा त्यात अडचणी काय येतात हे अजूनही आम्हाला नागरिकांना म्हणजे समज पडला नाही आहे की हे कशामुळे होऊन राहिलं. जो सुविधा आपल्याला भेटायला पाहिजे आपल्या वार्डामध्ये किंवा प्रत्येक जिथे जिथे कुठे ही परिस्थिती असेल त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सगळ्यांना सुविधा भेटायला पाहिजे. प्रशासनाला माझी एक मागणी आहे की दरवर्षी हा जो पूर येतो तो कशामुळे येतो याचं कारण शोधून त्यावर तातडीने त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे. हे प्रशासनाला आम्ही मागणी करतो. आणि नुसती प्रशासनाला करत नाही तर इथे पालकमंत्रीसुद्धा राहतात. इथे मंत्र्यासारखे मंत्री राहत असताना देखील आपण हे दरवर्षी अनुभवतो आहे का. आम्हाला सरकार कुठलं आहे हे मनाई बनण्याचं कारण नाही आहे. कारण आपण काँग्रेसच्या एरियात पण आपण हेच पाहिलं आहे आणि BJP असो किंवा कोणीही असो, परिस्थिती ही कोणाला सोडणार नाही आहे. त्यावर उपाय हाच एक मार्ग आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि प्रत्येक नागरिकांना माझी एक विनंती आहे, आपत्तीच्या वेळेस सर्वजण एक होऊन काहीतरी करण्याचा किंवा सुरक्षित ठिकाणी आपलं न म्हणता न बोलता निघून जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हमेशा प्रशासन तुम्हाला साथ देऊ शकत नाही, हे देखील तेवढंच करा, कारण त्यांच्याही तेवढ्याच अडचणी असतात. मॅडम, हे पाणी केव्हापासून आहे तुमच्या घरामध्ये? पाणी हे या 10 दिवसामध्ये ही तिसरी वेळ आहे. या 10 दिवसामध्ये ही तिसरी वेळ आहे. आणि हा जो पूर पाहतो आपण ओसरलेला पूर आहे. हे तुम्ही काहीच पाहिलेलं नाही आहे सर. इतक्याला पाण्यामधून एवढे छोटे छोटे मुलं खाद्यावर घेऊन लोक निघलेले आहे. हा आपल्या जे काही कामाच्या वस्तूशिवाय त्यांना काहीच घेऊन बाहेर निघता येत नव्हतं. हे आपण समजू शकतो किंवा पाहू शकता. तुम्ही लोकांच्या घरामध्ये जाऊन आज त्यांची परिस्थिती काय हे तुम्ही पाहू शकता स्वतःच्या डोळ्याने. बघून घेऊ शकता. हो ना, तुम्ही बघून घेऊ शकता नाही का. आणि सगळ्यात मोठी परिस्थिती तर सर नाला ही सगळ्यात मोठी बाब ठरलेली आहे. कारण यावर्षी तर नाला साफ केला किंवा नाही केला हेच प्रश्न पडला आहे. कारण दरवर्षी अशी अवस्था नसते. 7-8 वर्षातून एखाद्या वेळेस असा पूर येतो, आम्ही पाहतो. आम्ही सुद्धा ठरवून टाकलं की एखाद्या वेळेस आपल्याला त्रास होते. पण आता हे दरवर्षीचं झालं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या नाल्याची संरक्षण भिंत आणि नदीचं खोलीकरण हे खूप आवश्यक बाब ठरली आहे. ते आपण केली पाहिजे, एवढीच आम्हाला प्रशासनाला मागणी करते. अजून कोणी बोलतंय? सर नाही का एक बोलायचं आहे. आपलं नाव सांगा. संदीप रामदास वंदन. बोल. सर कसं आहे माहीत आहे का, इथे नाही का 25 वर्षापासून नाही का सगळं काही चालू आहे. आज 25 वर्ष झाले तरी पण नाही का त्याचा काही विकास झालेला नाही. इथं नाही का म्हणजे नाही का ॲक्च्युली पूर येतो हमेशा नाही का, परंतु नाही का कसं आहे माहीत आहे का इथे नाही का प्रशासन लक्ष देत नाही. ठीक आहे ना, प्रशासन लक्ष देत नाही. आता आमचं म्हणणं असं आहे की नाही का आता खोलीकरणबद्दल नाही का ते नाही का सगळे आजूबाजूचे बोललेच आहे. ठीक आहे ना, मला त्याच्याबद्दल काही लेनदेन नाही. परंतु नाही का इथं पाणी येते तर नाही का कमसे कम नाही की या म्हणजे नाही का महानगरपालिकेने नाही का आता नाही का समजून का इतके
आपले नगरसेवक कोण कोण आहे? नगरसेवक नाही का 4 आहेत सर. बोला ते. त्याच्यापैकी नाही का आता राहुल पावडेच फक्त इथे येतात आणि बाकीचे 3 नाही नगरसेवकाचं का, नाव घ्या ना. सांगतो पा नीलम कविता कांबळे आणि बंटी चौधरी आणि तिसरा वंदना टिके. याच्यापैकी नाही का फक्त नाही का 4 आहेत. तर एक चौथा नाही का जो आहे तो राहुल पावडे नाही का फक्त इथे पाहून जाते. तो बाई विचार नाही का काही ना काही करतेच थोडंसं होत नाही का. काही बी लागलं तर नाही का. पण बाकी हे 3 येत नाही. याले पदाधिकारी नाही का बनवावंच नाही. आणि नाही का हे आले तर नाही का तिथं नाही का आम्ही नाही का हे लावून देऊ आणि इथे यायचंच नाही, बिलकुल काम खतम. आणि नाही का दुसरी एक गोष्ट अजून, आता नाही का फक्त ते लोक नाही का मतदानासाठी येतात, परंतु नाही का हे पाणी असं दिसतंय. आता हे पाणी उतरलं ना याच्यामध्ये BMCचं काहीच नव्हतं. BMC मीन्स महानगरपालिका नाही का, म्हणजे मुंबईची BMC राहते पण नाही का हे महानगरपालिका आहे. ठीक आहे ना. तर नाही का इथं नाही का पाणी उतरल्याबरोबर नाही का येत नाही ते लोक. हे नाल्या वगैरे नाही बरोबर. हे बघा हे रोड नाही का कसे बनवले, आता मागच्या वर्षी बनवले आहे, गिट्टे दिसत आहेत. पागल लावता आम्ही इकडं पाहावं ना. चांगलं उच्च करायला पाहिजे. तर नाही का उंच करून द्या म्हणा आम्हाला. रस्ता उंच करून द्या, नाल्या वगैरे साफसूफ करून द्या आणि नाही का लवकरात लवकर नाही का ते करून द्या की नाही का ज्याच्यामुळे नाही का लोकांची नाही का म्हणजे परेशानी खतम होईल. म्हणजे कसं आहे ॲक्च्युली चिवंड्याच्या घराकडून हे नाली जाते ते खोलीकरण करून द्या. भाई आपण पावडर वगैरे द्या म्हणा. फक्त नाही का इकडं आहे का तुम्ही नाही का काही मदत नसेल करा तर नाही का कमसे कम नाही का या ठिकाणी का लोकांच्या ज्याच्या घरात पाणी जाते ना त्याला माहीत राहते, ज्याच्या घरात जात नाही ना त्याला माहीत नाही राहत. ठीक आहे ना. तर तुम्ही नाही का इथं कमसे कम नाही का या ठिकाणी नाही का कमसे कम नाही का BMC पावडर, मुंग्या मारायचं पावडर देण्यात काही अर्थ आहे का? मुंग्या जातीलच कशी. हो तो विषय नाही आहे आपला. पहिले फक्त तुम्हाला काय आता दिला म्हणून घ्या घ्या आज तुम्हाला काय मुंग्या मारायचं. पूर्व जिल्हा परिषद समाज कल्याण सभापति तथा भाजपा जिला महामंत्री महानगर चंद्रपुर श्री ब्रजभूषण पाजारे की ओर से महाराष्ट्र राज्य के वन, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय कैबिनेट मंत्री तथा चंद्रपुर के पालक मंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार को जन्मदिन के अवसर पर हार्दिक शुभकामनाएं।